पण कोल्हापूरच्या अनुषंगाने जर बघितलं तर जास्तीत जास्त तापमान गॅझेटियरमधल्या नोंदी बघितल्या तर 28 डिग्रीपर्यंत जास्तीत जास्त तापमान दिसत होतं. कोल्हापूरचं तापमान ह्या 100 वर्षात सर म्हणतात तसं गॅजेटियरच्या पाना 28 आता 38 हे कॉमन झालेलं आहे. देशभरामध्ये 6 लाख टनापेक्षाही रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. तर ही रासायनिक खताच्या बरोबर जर विचार केला तर तिची कार्यक्षमता 50%च्या आसपास आहे आणि जवळपास 2.5 लाख कोटीच्या आसपास सबसिडी आपण त्यामध्ये खर्च करत असतो. मी सुधाकर काशी, तरुण भारतचा निवासी संपादक. तरुण भारत गेल्या 1-1.5 वर्षापासून हा एक वेगळा उपक्रम राबवतोय. त्या उपक्रमाचं नाव राऊंड टेबल कॉन्फरन्स, म्हणजे चर्चा एक आम्ही घडवून आणतो. कुठली चर्चा घडवून आणतो तर देशात आहे, राज्यात आहे, शहरात आहे किंवा एखाद्या गावात असं काहीतरी घडलेलं आहे की त्याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या घटकावर होतात. ते वृत्तपत्रात बातम्या छापून 100% येतात त्याच्या. पण कसं असतं, सगळं बाबा तरुण भारतमध्ये मोठी आली, पुढारी छोटी आली, सकाळमध्ये मोठी आली, अशा पद्धतीने त्या बातम्यांचं हे असतं आणि लोकांना नेमकं काय झालं हे कळत नाही. मग आम्ही काय सुरू केलं, त्या क्षेत्राशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडल्या गेलेल्या आहेत त्या प्रश्नाशी, त्या घटनेशी, त्यांना आम्ही बोलवून अशी चर्चा घडवून आणतो. चर्चा म्हणजे वादविवाद अजिबात, म्हणजे एक कधी आतापर्यंत हे केलं की वादविवाद समोरच्यात लावायचा आणि आमच्या कॅमेरामध्ये ते शूट करायचं, हा प्रकार तर अजिबातच नाही. अगदी पॉझिटिव्ह चर्चा अशा स्वरूपाचं या चर्चेचं हे आहे आणि याला इतका रिस्पॉन्स मिळतो आमच्या याला. आणि आम्ही बोलवताना माणसंही अशी बोलतो की ते सोप्या शब्दात त्याचे जे काय झालेलं आहे, त्याचे परिणाम काय, धोके काय असतील, किंवा व्हायला पाहिजे होतं, व्हायला नको होतं, अशा स्वरूपाची साध्या संवाद एकमेकाशी, अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे. आणि आपण सगळेजण अगदी शॉर्ट नोटीसमध्ये इथं आलात त्याबद्दल मी आपला आभार. आता हे फक्त आपण चर्चेला सुरुवात करतानाच फक्त वांगणकर सर की मी अमुक अमुक सुहास वांगणकर असं म्हणून केलं तर ते कॅमेऱ्यातही आणि त्या चर्चेलाही ते पूरक होईल. आजचा आपला मात्र या आठवड्याचा विषय आहे गेल्या 10-15 दिवसातला उन्हाळ्याचं जे काय वेगवेगळं स्वरूप आहे. म्हणजे इतकं आता या अगदी एप्रिल, मे, जून मध्ये ते आता त्याचा सुरुवातच आहे उन्हाळ्याची म्हणा, पण इतक्या तीव्रतेनं अगदी सुरुवातीला जाणवायला लागलेला आहे. त्याचे बरे वाईट परिणाम आपण कसे ते टाळू शकतो, उष्माघात असेल किंवा यातून अनेक काही शेतीवर, पक्ष्यांच्यावर, फक्त माणसांच्यावर परिणाम होतो असं नाही, सगळ्या घटकावर परिणाम होतो. म्हणून आपण प्रत्येक घटकातल्या व्यक्तींना इथं बोलवलेलं आहे. अगदी साधी सुधी चर्चा संवाद, आपण सगळेजण बोलत बसलोय आणि एकमेकाला माहिती देतोय. वाचकाला म्हणजे पुढे तो वाचक असणार त्याला माहिती देतोय असं याचं स्वरूप आहे. आणि 12-12:30 फार तुमचा कोणाचाही फार जास्त वेळ घेत नाही, तेवढ्या अवधीत तुम्ही जर त्याचं जर सांगितलं आणि प्रत्येकाच्या तुमच्या शब्दाला एक, कारण तुम्ही या फील्ड मधल्या काम करत असल्यामुळं नक्कीच वजन आहे आणि नक्कीच त्याचा परिणाम वाचकांच्यावर होतो. म्हणून या अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. आता आपण कुणीपासून सुरू करायचं त्याला काय हे नाही, तुम्ही एकमेकाने सुरू केलं तरी चालेल. नमस्कार, मी उदय गायकवाड. आजच्या राऊंड टेबलचा जो विषय आहे तापमान वाढ आणि उन्हाळा या दृष्टीने गेली अनेक वर्ष सातत्याने जर आपण कोल्हापूरच्या अनुषंगाने जर बघितलं तर जास्तीत जास्त तापमान गॅझेटियरमधल्या नोंदी बघितल्या तर 28 डिग्रीपर्यंत जास्तीत जास्त तापमान दिसत होतं आणि आता ते 38 पर्यंत पोचलं. तर 28 ते 38 हा एका शतकामधला प्रवास आहे आणि दरवेळेला तो थोडा थोडा वाढतो. आपण वारंवार याच्यावरती चर्चा करतो, बोलतो. उन्हाळा आला की या विषयावरती चर्चा होते. या वर्षीचा उन्हाळा आणि या वर्षीची तापमान वाढ मात्र वेगळी आहे, हे आपण सगळ्यात महत्त्वाचं आधी नमूद करायला लागेल. कारण सुपर ला निनो ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा पॅसिफिक महासागरापासून अमेरिका, आशिया या सगळ्या भागामध्ये होणार आहे आणि भारताला मात्र तिन्ही बाजूला असलेल्या समुद्रकिनारा आणि याच्यामुळं हा मान्सूनवरती खूप मोठा परिणाम करणार आहे. यावेळेचा मान्सून हा 31 ऑगस्टपर्यंत पुढे जाईल या पद्धतीचं भाकीत आहे. जाऊ नये अशी अपेक्षा आहे, पण प्रत्यक्षात 31 ऑगस्टपर्यंत हा सुपर ला निनो त्याला म्हटलंय आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा लागणार आहे. आता याच्यामध्ये माणसाला असं विचारलं तर सामान्य नागरिक म्हणून माझा काय संबंध आहे, माझा काय दोष आहे याच्यात, माझ्यामुळं सुपर ला निनो आलाय काय, असं स्वाभाविक वाटणं शक्य आहे. ही झाली एक बाजू.
त्याच्यामुळं होणारे परिणाम किती आहेत आणि मान्सून लांबल्यामुळं आपल्याला एक 15 जून पासून पाऊस सुरू व्हायचा साधारणतः 7 जून पासून, तो आता किती पुढे जाईल याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पाण्याची कमतरता जशी होईल तशी सगळ्या जीवांना, वनस्पतींना आणि माणसाला सगळ्यांना पाण्याची कमतरता भासल्यानंतर काय काय होईल. पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता एका बाजूला वाढत जाईल पाणी कमी असल्यामुळं, आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची कमतरता असल्यामुळे वेगळे प्रश्न तयार होतील, तापमान वाढल्यामुळे वेगळे प्रश्न तयार होईल. हवेतलं तापमान जेव्हा वाढेल त्यावेळेला जे काही परिणाम आहेत ते वेगळ्या भाषेत आहेत. पण आणखीन एक मुद्दा याच्या पोटात दडलेला आहे, म्हणजे सुपर ला निनोच्या इम्पॅक्टपेक्षा अनेक मुद्दा पोटात दडलेला आहे. तो म्हणजे शहरं उष्णतेची बेटं बनत आहेत. म्हणजे भाकीत असं आहे की या सुपर ला निनोच्या इम्पॅक्टमुळे 2 डिग्री तापमान वाढ होईल. म्हणजे जिथं 38 वरती जात होतं तिथे 40 वर जाईल, 40 वर जातो 42 जाईल. आणि हे आता बघितलं जगातल्या 100 शहरांपैकी 75 शहरं भारतात आहेत, आणि हे संपूर्ण भारताचं हे आहे, आणि हे खूप गंभीर आहे. तर हे ज्या वेळेला वाढतंय त्यावेळेला दुसऱ्या बाजूला शहरं उष्णतेची बेटं तयार होतात, हिटिंग आयलंड ज्याला म्हणतात. आपण जर आत्ता उठलो आणि केरली किंवा थोडंसं आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये गेलो तर कोल्हापूर शहरातलं आत्ता असलेलं टेम्परेचर आणि तिथलं टेम्परेचर याच्यामध्ये फरक आहे. तिथलं कमी आहे आणि इथं जास्त आहे. इथं जास्त आहे तिथं कमी आहे. तिथं झालेली वाढ आहे ती पण नैसर्गिक आहे, पण इथली झालेली जी वाढ आहे ती उष्णतेचं बेट बनलं त्याला मात्र आपण बऱ्यापैकी कारणीभूत आहे. काय काय कारणीभूत आहे तर 66 चौरस किलोमीटरचं कोल्हापूर शहर आणि त्याच्यामध्ये 900 किलोमीटरच्या लांबीचे रस्ते आहेत, आणि सरासरी प्रत्येक रस्ता हा 30 फुटाचा जर पकडला तर 30 फूट गुणिले 900 किलोमीटर, म्हणजे काही मोठे रस्ते असतील ते मी सरासरी सगळेच एकत्र पकडलं. एवढं सगळं तापतंय रोज. जेवढ्या इमारती नव्याने झालेल्या आहेत त्या सगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या आहेत. आता जुनी घरं, कौलारू घरांचं प्रमाण जर बघितलं तर नगण्य म्हटलं तर काही चुकणार नाही. सगळ्या घरांची छतं आणि भिंती हे तापतायत. नुसतं घरं नाही तर घराच्या भोवतीला आपण पूर्वीचं जे अंगण होतं आमचं, परस आणि अंगण किंवा सभोवतालचा भाग, हा सुद्धा आम्ही पेविंग ब्लॉक आणि फरशा घातलेल्या आहेत, कॉन्क्रीट ओतलेलं आहे. त्यामुळे त्यालाही आम्ही सोडलेलं नाही. रस्त्याच्या बाजूपट्ट्या सुद्धा आम्ही कॉन्क्रीट घालून संपवलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आपण IRBचा प्रकल्प आल्यापासून 49 किलोमीटर लांबीचे रस्ते जे होते सगळी मोठी रस्ते त्यावेळेला 4,500 झाडं कोल्हापूर शहरातली तोडलेली आहेत, आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा दरवर्षी साधारणतः 200-250 झाडं तुटत गेलेली आहेत. या वेगानं जर आपण जी वृक्षाच्छादन शहराचं कमी केलं हा एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज 7.5 लाख वाहनं कोल्हापूर शहरामध्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची वाहनांचं प्रमाण आणि कोल्हापूर शहरात बाहेर येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण, आज अंबाबाईला सुट्टीच्या दिवशी 1 लाख पर्यटक येत आहेत, म्हणजे साधारणतः 20,000 वाहनं कोल्हापूर शहरात बाहेरून येत आहेत. हे प्रत्येक वाहन जे येते हे ते आतगार आहे वाहनात, AC लावलाय त्यांनी, पण ते ACचं इंधन ज्वलन आणि वाहनाचं इंधन ज्वलन हे हवेमध्ये फेकायला लागले आणि बाहेरची हवा गरम व्हायला लागली. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, कार्यालयामध्ये मॉल आहेत, मोठ्या इमारती आहेत, त्या सगळ्या ठिकाणी जो AC आहे तो AC आत गाळ करतोय, पण AC बाहेरच्या बाजूला गरम हवा फेकायला लागलाय. ही गोष्ट जी आहे ही खूप गंभीर आहे. म्हणजे एका बाजूला ज्याला पृष्ठभाग तापल्यामुळं होणारा एक परिणाम, दुसरा इंधन ज्वलनामुळे होणारा परिणाम, तिसरा AC सारखी साधनं, फ्रीज सारखी साधनं मोठ्या प्रमाणात जे कंझ्युम व्हायला लागले. म्हणजे अगदी आता आईस्क्रीम सारखी, कोल्ड्रिंक सारखी जे हे बघितलं तर त्यांचे मोठे मोठे आता डीप फ्रीज तापायला लागले आणि ते बाहेर फोकायला लागले, गरम हवा बाहेर पडले. आम्हाला गार काय ते देत आहेत ते, पण वस्तुस्थिती आपण गरम हवेला कारणीभूत आपण या सगळ्या टप्प्यावर ठेवतो. माठ गायब झालाय जवळपास घरातला. जो पारंपरिक पद्धतीने आम्ही गार पाण्यात 1 नाही 2 माठ ठेवत होतो ते पण अंगणात ठेवत होतो. तर ते गोष्टच आता म्हणजे कमीपणाची किंवा हे वाटायला लागलं. अंगणातलं झाड आता गाडीवरती पाला पडतो म्हणून लोक तोडायला लागलेत, किंवा झाडं लागतंय म्हणून तोडायला लागलेत. तर आपणच केलेल्या आपल्या चुका आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे की घराघरातलं इंधन ज्वलन सुद्धा जे आहे, जो गॅस असेल तो सुद्धा आज किती वापर आहे त्याचा. म्हणजे एका कोल्हापूर शहरातल्या हॉटेल किती आहेत आणि तिथे सगळ्यात तंदूरभट्ट्या किती आहेत त्याचा जी यादी काढली तर त्या 150 पेक्षा जास्त तंदूरभट्ट्याच आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम जेव्हा होतो, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ज्याला म्हणतात, तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा वातावरणामध्ये आहे आणि त्याच्यात भर आता ही सुपर ला निनोच्या परिणामांची आहे. या दोन्हीचं ज्या वेळेला एक अत्युच्च टोक गाठलं जाईल त्यावेळेला आपल्याला येणारा काळ हा अतिशय मी भयावह आहे म्हणणार नाही, पण याच्याबरोबर कसं जगायचं माणसाने हे ठरवावं लागेल. म्हणजे अनेकदा एक वाक्य असं असतं की आपत्तीबरोबर जगायला शिकूया.
आता आपत्तीला कमी कसं करायचं, आपत्ती नियंत्रण कशी करायची ही एक बाजू आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपत्तीबरोबर जगायचं कसं. मरायचं नाही आपल्याला, आपल्याला सर्वाय व्हायचं. ज्याच्याकडे वाहन आहे, एसी आहे, पंखा आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सगळेजण बरे आहेत. पण आज जो रस्त्यावरती जगणारा जो माणूस आहे त्याचं काय. अनेक माणसांना पाणी सुद्धा प्यायची सोय नाहीये. आत्ता तातडीनं शासनानं पहिली गोष्ट कामाच्या वेळा काही जणांच्या बदलता येतील का याच्यावरती गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. कारण अनेकदा अशी ज्या वेळेला आपत्ती जिथे जिथे उद्भवली तिथं कामाच्या वेळा 11 ते 5 असू नयेत. ती सकाळी लवकर सुरू करा, 11 वाजता बंद करा, संध्याकाळी 4 वाजता बोलवा, परत 8 वाजेपर्यंत काम करून घ्या. पण मधला जो काळ आहे तुम्ही फार तर ऑफिसमध्ये थांबा, पण तुम्हाला काम म्हणजे उघड्यावरती जी काम करणारी माणसं आहेत त्यांच्याकडचं हे काम म्हणजे बांधकामावरती काम करणारे आहेत, ह्या सगळ्यांच्या बाबतीत हे नियम आता लागू करायला लागतील. दुसरी गोष्ट, सरकारनं पिण्यायोग्य स्वच्छ पाणी, निर्धोक पाणी थेट ठिकाणी उपलब्ध करून द्यायला लागेल, कारण लोकांना ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, की जितक्या गोष्टींवरती आपल्याला निर्बंध आणता येतील, उत्सर्जनावरती म्हणजे जिथे जिथे इंधन ज्वलन आणि उत्सर्जन आहे ते मिनिमाइज करायला लागेल. सार्वजनिक वाहनांची बसची चोख व्यवस्था असते, तुम्ही माझी 2 व्हीलर घेऊन आलो नसतो. आज एक माणूस कारमध्ये येतो, 5 माणसांची जागा त्या कारमध्ये आहे, खरंच 5 माणसांच्या वाहतुकीसाठी आहे, पण एकच माणूस चालवत येतोय. ह्यावरती आता सरकारनं निर्बंध, एकट्या माणसाला वाहनातून जाता येणार नाही म्हणायला लागेल. म्हणजे हे थोडंसं कटुता आणणार, थोडंसं टोकाचं वाटणार आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी हवेच्या प्रदूषणाच्या निमित्ताने अनुभवल्या, त्यावेळेला सरकारनं शाळांना सुट्ट्या देण्यापासून सगळे प्रयोग केलेले आहेत. आज परीक्षेची टाइम टेबल लावलेली आहेत. माझं म्हणणं की हे सरकारला जर माहिती आहे सुपरला नियमनाचा इम्पॅक्ट आहे, तर सरकारने परीक्षेच्या वेळा सुद्धा बदलल्या तर काय हरकत नाहीये. आणि त्याच्यासाठी ज्या सुविधा, जे काही आपत्तीच्या दृष्टिकोनानं, मग प्लेगची साथ आल्यानंतर काय केलं होतं तुम्ही, कोविड आलं त्यावेळेला काय केलं होतं, पूर आला त्यावेळेला काय केलं होतं, तसं आता उष्णतेची लाट आली असेल तर काय केलं होतं, ह्याच्याकडे सरकारनं सुद्धा तेवढंच बघितलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा हे येऊ नये आणि या आपत्तीबरोबर जगण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये, म्हणून आपण सुद्धा सगळ्यात महत्वाचं कुठलंही झाड तोडणार नाही, कुठली फांदी सुद्धा आता तोडायची इच्छा कोणी बाळगू नये, तोडू तर नयेच नाही. काय मिनिमम गोष्टींचा वापर करावा, जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी. आज अनेक मॉल, म्हणजे मी कोल्हापुरात असल्यामुळे नक्कीच उदाहरणाचा उल्लेख करायला काय हरकतच नाहीये. रिलायन्स मध्ये गेलो, स्टार बाजारमध्ये गेलो, डीमार्ट मध्ये गेलो, किंवा इथं कल्याणी ज्वेलर्स सारखी इमारत आहे, दारं खिडक्याच नाहीत त्याला, म्हणजे व्हेंटिलेशन नावाची गोष्ट नाहीये. म्हणजे त्यांनी आत गार आहे त्यांचं, पण ते बाहेर काय सोडायला लागलेत, जेवढी त्यांची खोली गार झालेली आहे, जेवढा त्या खोलीचा व्हॉल्यूम आहे तेवढी हवा, ते गरम हवा बाहेर सोडायला लागली आणि सतत. आणि हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी त्यांना सुद्धा 2-2 तास आता दुपारी बंद करा म्हणायला पाहिजे, ह्याच्या सगळ्यावरती बंदी आणायला पाहिजे. आणि एसी बंद करायचे असतील तर ही मोठ्या ज्या ह्या आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी हे करावं लागेल. वाहनांचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला काही निर्बंध आणायला लागतील. आणि या पुढच्या काळात सुद्धा हा असं म्हटलं जातंय अनेक तज्ज्ञांच्याकडून की गेल्या 100 वर्षातला हा सगळ्यात मोठं तापमानाचं वर्ष असेल. आणि हा अनुभव आपण घेऊच, पण सावध राहू, काळजी घेऊ, आपल्याबरोबर इतरांची पण काळजी घ्यायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सगळ्या सजीवांपासून सगळ्या जैवविविधतेवरती, म्हणजे इथं आता सुहास आहे, बाकीचे लोक आहेत ते त्या जैवविविधतेच्या अनुषंगाने बोलतील, पण मला असं वाटतं की आपण एकटे नाही आहोत ह्या पृथ्वी तलावरती. आपण या सगळ्यांच्या बरोबर जगतो आणि या सगळ्यांच्या बरोबर ही पृथ्वी जर ठेवायची असेल तर पृथ्वीवरचं तापमान नियंत्रित करणं आपल्या हाताबाहेर गेलेलं असेल तर किमान म्हणजे मी नुसत्या व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून आणि गप्पावरून चर्चा करून उपयोग नाही. आता मला कृती करायला लागेल, स्वतःपासून कृती केली तरच याच्यावरती आपण थोडाफार आणि थोडासा वर्तन बदल केला तर थोडाफार रिलीफ आणि स्वतःची सुरक्षा आणि आपल्याबरोबर आपल्या म्हणजे भोवतालचे जे कुटुंबातले नागरिक आहेत या सगळ्यांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागेल. काय करू नका, म्हणजे विदर्भ आपल्याकडे तिकडे कधी गमच्या वापरायची सवय नाही आहे, म्हणजे पांढरा डोक्याला रुमाल सोबत खिशात कांदा आणि बत्तासे हे विदर्भामध्ये वापरतात. आपल्याला सुद्धा आता मला असं वाटतंय तसं आपल्याकडे गुळ आहे तर वापरायला लागेल. आता गुळाचे खडे ठिकठिकाणी ठेवा असं म्हणजे डॉक्टर त्याच्यावरती जास्त नेमकेपणाने भाष्य करतील, पण मला असं वाटतं की प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून अगदी व्यक्तिगत कृती काय आहेत आणि सार्वजनिक कृती काय आहेत, सरकारची कृती काय आहे, अशा 3 टप्प्यावरती ह्याच्यावरती निर्णय व्हावे लागतील तरच ह्या उन्हाळ्याला किंवा ह्या वाढलेल्या तापमानाला आपण फेस करू शकतो. नमस्कार, मी नामदेव परीट, कृषी उपसंचालक, कृषी विभाग कोल्हापूर. मी पहिल्यांदा अशा संवेदनशील आणि जगण्या मारण्याचा प्रश्नाशी संबंधित असलेला हवामान बदल आणि त्या अनुषंगाने विविध
क्षेत्रावर जो परिणाम होतो त्या परिणामाच्या अनुषंगाने आजचा जो तरुण भारत संवाद हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी तरुण भारतचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चर्चा होतात कदाचित ते पेपर वाचताना कोपऱ्यामध्ये चहा पिताना त्या ठिकाणी होतात, पण ॲक्शन प्लॅन करताना लोक फार मोठे त्यामध्ये समर्थीय नसतात, सहभागी होत नाहीत. याचं कारण असं की प्रत्येकाला वाटतं की हा प्रश्न माझं घर आणि माझं अंगण एवढंच फक्त माझं विश्व आहे. ते पूर्ण विश्व तर प्रत्येक कुठल्याही माणसाने डोनाल्ड ट्रम्पने तिकडे काय केलं तर त्याचा परिणाम आता आपल्या चुलीपर्यंत आलेला आहे. मग ही आर्थिक गोष्ट माहीत नव्हतं, पण आता गॅसच्या निमित्तानं प्रत्येकाला कळालं की ही गोष्ट आता एखादी आयसोलेट पॅच किंवा माझं घर, माझा प्लॉट, माझं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. त्या सगळ्या विश्वाचा प्रत्येक घटक हा एकमेकावर परिणाम करत असतो. ह्यातलं दोन गोष्टी आहेत की तत्व मला वाटतं एक महात्मा गांधींचे सूत्र आहे की प्रत्येकाला जगण्यासाठी तर पुरेसं साधन सामुग्री उपलब्ध आहे, पण एखाद्या माणसाच्या स्वार्थासाठी पुरेल एवढं म्हणजे जगातील देखील गोष्टी अपुरे पडतील. हीच गोष्ट सगळ्याकडे लावू आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे की कमीत कमी वापर करणं, रियूज करणं, रिसायकल करणं. आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे जिथं जिथं आर्थिक विषमता जशी आहे तशीच आर्थिक विषमतेच्या अनुषंगानं नैसर्गिक साधनसामुग्रीचा जो काही वापरण्याचा विषमता देखील त्याच प्रमाणात आहे. एकीकडं गरजेपेक्षाही मिळत नाही आणि एकीकडं पैसा आहे म्हणून नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापरण्याचा जो उन्माद पण आहे, असं दोन्ही डिस्पॅरिटी दिसतात, त्यामध्ये विषमता दिसते आणि त्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत दिसते. मग एखादा माणूस घरात कदाचित फॅन पण नसेल, पण एखाद्या घरामध्ये AC पूर्ण घरच AC असेल की जसं मगाशी सांगितलं गायकवाड साहेबांनी की एखादे मोठे मोठे मॉल म्हणजे सगळं दारा खिडक्या नैसर्गिकरित्या ठीक आहे, काही कालावधीपुरतं असणं आवश्यक आहे AC, पण पूर्णच वर्षभरासाठी कायमस्वरूपीच बंद करणं अशा स्वरूपात चालतं. की इकडे होर्डिंग वगैरे ह्या गोष्टी पण आहे. कृषी विभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता सध्याची पीक परिस्थिती आहे, बाकीच्या गोष्टीचा परिणाम हा आपण थोडाफार प्रमाणात समजू शकतो, पण कृषीचा संबंध जो आहे तो पाणी, पर्यावरण आणि त्याचबरोबर अन्नधान्य किंवा अन्न सुरक्षा हे तिन्ही गोष्टीच्या स्वरूपात आहे. ह्यातलं मूळ सायकल आहे की पहिली गोष्ट अन्नधान्य, पाणी, हवा आणि जमीन जी आहे ह्या चारही गोष्टीचा परिणाम जो एकूण तो परिणाम अशा प्रत्येक जो काही साक्षरता पाहिजे त्या प्रमाणात ती साक्षरता नसल्यामुळे जसं पैसे जरी लाख रुपये असल्या नोकरी आणि जर त्याचं व्यवस्थापन चुकीचं असले तर तो देखील कंगाल होऊ शकतो माणूस. त्याच धर्तीवरती शेती जी आहे, शेतीमध्ये वापरलं जाणारं पाणी असू दे, मनुष्यबळ असू दे किंवा नैसर्गिक साधनसामुग्री ही जेवढ्या साक्षरतेनं आणि काटेकोर आणि कार्यक्षमतेनं वापरू तेवढं आपल्याला मिनिमम, कारण जगताना आपल्याला एक प्राणी म्हणून आपण इथं आलेलो आहोत. म्हणजे जरी माणूस असला कोणी वरिष्ठ पातळीवर काम करत असेल किंवा खाली गावलेला काम करत असेल, पण कुठल्याही जाती धर्मातला असेल, पण तो व्यक्ती ॲक्च्युली प्राणी म्हणून या पृथ्वी तलावर आहे आणि प्राणी म्हणून निसर्गाशी सुसंगत जगणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. पण आपण आपल्या पद्धतीने जगण्याचं मनमानी पद्धतीने जगतो. ह्याचा मूळ परिणाम असा झाला आहे की एक तर पाणी प्रदूषित झालेलं आहे, हवा प्रदूषित झालेली आहे आणि अन्न खातं तेही प्रदूषित झाले. आणि हे आपण एका वेगळ्या उच्च प्रभू म्हणा किंवा विकासाच्या नावाखालच्या नशेमध्ये आपण असल्यामुळं आपण प्रदूषण काय करतोय जगण्याचा, म्हणजे पृथ्वीवर आपण शेकचिलीसारखी जी अवस्था झालेली आहे की जिथं आपण ज्या फांदीवर बसलो की ज्या इथं राहतोय तीच भविष्यातलं आता थोडंसं कठीण होत निघालेलं आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला व्यापक प्रचार प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. ज्या लोकांना ॲक्च्युली हा गोष्ट पॉलिसी मॅटरच्या अनुषंगाने किंवा वरच्या पातळीवरच्या लोकांना आहे, कारण खालच्या प्रत्येक शेवटचा घटक आहे ह्या गोष्टी तुम्ही आम्ही जे बोलू शकतो, आज जे बोलतो जे थोडंफार शहाणपण आपल्याकडे जे आहे बोलण्याचं, हे कुठंतरी बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, काय मिळाले, कुठे शिकाय मिळालं. ज्या लोकांना हे मिळालेलंच नाही त्या माणसांच्याकडे आपल्यासारखी प्रगल्भता असणं अशा अपेक्षा आपण बाळगू शकत नाही. पण यामुळं वरच्या पातळीवरती अशा प्रकारचं जगातल्या सगळ्या घडामोडी आणि त्याचा आपल्या व्यक्तिगत लेवलला परिणाम काय होतो हा पहिला भाग. आणि दुसरी गोष्ट प्रत्येकानं जी काही व्यक्तिगत जी काही आदर्श प्रणाली आहे किंवा कमीत कमी निसर्गाला बाधा होईल आणि चांगलं जो भविष्य शाश्वत भविष्य म्हणून आपण हे आजही राहील आणि उद्याही टिकून शकेल अशा स्वरूपातलं टिकण्यासाठी जी जीवन पद्धती आहे ह्याचा प्रचार प्रसिद्धी करणं आणि अनुकरणासाठी गरज पडेल तिथं आपण नियम हे पण करणं आवश्यक आहे. कारण आज हेल्मेटचा उपयोग आहे जीव वाचवण्यासाठी कोणालाच वाटत नाही, तो 100 रुपयाचा दंड वाचवण्यासाठी वाटतो. म्हणजे एवढे आपण बोथट झालेलो आहोत की संवेदनशीलच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं हा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न आता पूर्वी कसं होतं की आपण भविष्यामध्ये आपण हवामान बदल होईल आणि आपल्याला अडचण येईल असं आपण म्हणत होतो पूर्वी, पण आता वेळ नाही आपल्याला. आता आपण ते परिणाम प्रत्यक्ष भोगणार आहे. कदाचित पुढची पिढी ही धाडसाचं पण होईल, मी एक छोटा व्यक्ती म्हणून, पण पुढची पिढी सहजासहजी नैसर्गिकरित्या मरेल असं वाटत नाही. की अशा प्रकारच्या म्हणजे अत्यंत अकराळ विकराळ पद्धतीच्या निसर्गाच्या रूपानं किंवा जे काही हे आले संकट आले
ह्यातून होण्याची शक्यता जास्त वाटायला, कारण आता साधं थोडंसं टेम्परेचर वाढलं 8-15 दिवसानंतर पूर्ण जग हलवून टाकलेलं आहे. हीच परिस्थिती दिवसेंदिवस दिसते. आता यामध्ये शेती क्षेत्राचा जर विचार केला तर शेतीमध्ये पहिल्यांदा जो आता सध्याचा ट्रेंड जो आहे तो मोनोक्रॉपिंगचा भाग आहे. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर ऊसाचं बाकी हंगामी पीक जर बघितलं तर 3,500-4,000 हेक्टर्स आहे. ते फारसं नाही. त्यामध्ये भुईमुग आहे, भात आहे, मका आहे. तर ही 2-4 पिकं सोडली तर फारसं पीक आपल्याकडं रब्बीमध्ये आहे. तर मेन आहे ते ऊस पीक आहे. आता मोनोक्रॉपिंग हा पहिला भाग आहे, म्हणजे एकेरी पीक पद्धती. आपण पैशासाठी आता शेती करतोय, आपण जगण्यासाठी शेती करत नाही. कारण 10 एकर जमीन असणाऱ्या माणसाकडं मोठभर शिजवायला चुलीवर काही नसतं त्याच्याकडे, ना भाजी असते का ना कडधान्य असतं. आणि कडधान्य ही गोष्ट ॲक्च्युली बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी म्हणतो आपण. प्रत्येकाने किंवा बॉडी वेटच्या 5 ग्रॅम तरी खाणं आवश्यक असतं. पण हे खायसाठी देखील कडधान्य कोणाकडे नसतं. त्यामुळे तो खातो वांगी, कोबी आणि ह्याच्या पलीकडे काय खाऊ शकत नाही. त्यामुळे निसर्गाला जे सामोरं जाण्यासाठीची बॉडीची जी जेवढी प्रतिकार क्षमता असू शकते ती देखील आपल्याकडे नैसर्गिकरित्या राहणं कमी आहे, शक्यता कमी आहे. कारण आपल्या शेतामध्ये जे पिकवतो ते आम्ही खाऊ शकत नाही, ऊस पिकवतो आणि ते सगळं बाजारामध्ये विकून आम्ही त्यातनं जे घेतो ते सगळ्यात स्वस्त माल घेतो. जे काही बाकी कडधान्य घ्यामध्ये कोणाचं सहजासहजी धरत नाही. आणि राहिलं चिकन मटन गोष्टी ते पण असं फ्राईड किंवा वेगळ्या स्वरूपात खातो की जे कदाचित आपल्या शरीराला, आता डॉक्टर साहेब सांगतील की ते कसं आरोग्याला हानिकारक आहे. तर हा मूळ प्रश्न आहे की पहिला पीक पद्धतीमध्ये जी डायव्हर्सिफिकेशन पाहिजे होतं किंवा मिक्स क्रॉपिंग पद्धत, म्हणजे पिकामध्ये विविधता असणं आवश्यक आहे. पिकामध्ये म्हणजे मिक्स क्रॉपिंगच्या माध्यमातून किंवा पीक फेरपालटीच्या माध्यमातून असू पिकामध्ये विविधता येणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे की जी फार्मिंग जी आहे, आज आम्ही जवळपास देशभरामध्ये 6 लाख टनापेक्षाही रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. तर ही रासायनिक खताच्या बरोबर जर विचार केला तर तिची कार्यक्षमता 50% आसपास आहे आणि जवळपास 2.5 लाख कोटीच्या आसपास सबसिडी आपण त्यामध्ये खर्च करत असतो आणि ही कार्यक्षमता आहे. ॲक्च्युली 4 बांधाच्या आत जी काही साधनं आहेत, जी इकॉनॉमिकल प्लांट पार्ट जो आहे, समजा ऊस असेल तर ऊसाची कांडी असेल, ज्वारी असेल तर ज्वारीचं धान्य असेल, मका असेल तर मक्याचं धान्य असेल, तो इकॉनॉमिकल प्लांट बाजूला काढल्यानंतर राहिलेला जो काही पिकाचे अवशेष आहे हे जर आणि जगात तणबी नाही, हे जर 4 बांधाच्या आत जर आपण व्यवस्थापन करू शकतो तर रासायनिक शेती आपण बाजूला ठेवून किंवा न करता आपण नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती हे आपण सहजपणे करू शकतो. पण हा विश्वास बसण्याइतपत किंवा ठेवण्याइतपत आता लोक स्थिर किंवा त्या पद्धतीने गांभीर्याने बघायला सहज समजून घ्यायला तयार नाही. त्यांना रासायनिक शेतीमध्येच थोडंसं शाश्वतता वाटते. पण ही गोष्ट फार समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती की जी आपल्याला जनावरं आणि पीक पद्धती जी आहे ही जी सुसंगत असेल, की जिथे केमिकलचा वापर कमी असेल आणि केमिकलचा वापर ॲटोमॅटिक कमी झाला तर ॲटोमॅटिक समजा युरिया वापरला तर युरियाचा जवळपास 50 ते 60% युरिया वाया जातो. 30 ते 40% युरिया लागू होतो. त्यातलं जे बाकीचं नायट्रोजन आहे तो देखील ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणार आहे. दुसरी गोष्ट आहे, मोठ्या प्रमाणात जे काही पिकांचे अवशेष आहेत ते जाळले जातात. आता मगाशी सांगितलं की पीक पद्धतीचा आहे दुसरा भाग आहे तो नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक शेतीचा पहिला टप्पा आहे तो पिकांच्या अवशेषाचा पुनर्वापर होणं महत्त्वाचं. आता पुनर्वापर करण्यामध्ये आपल्याकडे मेन क्षेत्र 40% क्षेत्र ऊसाखाली आहे, पण जवळपास 10-20% जर सोडलं तर 70-80% क्षेत्राचा पाला हा पेटवला जातो. इथे 10 टन पाला जर धरला आणि 2 लाख हेक्टर क्षेत्र त्याचं 22% जर वजा केलं तर फार मोठ्या प्रमाणात लाखो टन पाला आपण ह्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातो, तसंच बाकीच्या ठिकाणी पण जातो आणि गरज नसताना जातो आणि ह्यातून जी विषमता तयार होते हे सगळं वर्षभर आपण करत असतो. आता गायकवाड साहेबांनी बघायला सांगितलं, पण थोडंसं मी हे पण वाटेल तो खोचक पण सवाल वाटेल. आम्ही सगळ्या 99 गोष्टी आम्ही स्वतः आपल्या मनमानी पद्धतीने करतो आणि 100पेक्षा आम्ही शासनाकडनं करतो. म्हणजे 99 मध्ये आम्ही म्हशी नदीला घालून जाईल किंवा कचरा पाण्यात टाकीन किंवा बाकीचं निवड वगैरे सगळं सोडून देईन. आम्ही आमच्या व्यक्तिगत लेवलला शिस्त लेवलला कुठलंही काम करायला तयार नाही, पण आम्ही 100वी गोष्ट मात्र शासनाकडनं अपेक्षित आहे. 10 मजली इमारत बांधली तर पुढचा गटराचा नळा हा शासनाने घालावा अपेक्षित असतो. तर ही थोडीशी म्हणजे मानसिकताही बदलणं आवश्यक आहे. तर आपल्याला जे पाहिजे आहे, जर आपल्याला स्वतःची रक्षा विसर्जन जर एखाद्या ग्लासमध्ये टाकली चिमटभर तर ती पिऊ शकणार नाही आम्ही. तर आम्ही जगाची राख का प्यावी हा पण स्वतःला प्रश्न थोडासा विचारणं आवश्यक आहे. तर ह्याचा जो पहिला नैसर्गिक त्या पिकांच्या औषधांचा फेरवापर जो जमिनीमध्ये पुनर्वापर होणं आवश्यक आहे आणि ह्यासाठी साधन सामुग्री असू दे की व्यवस्था असू दे. आता मी जसं आउट ऑफ बॉक्स बोलतो, पण आम्ही थोडंसं काही संघटनाशी चर्चा करून आम्ही ठरवतो की रिट पिटिशन पण व्हावी. कारण ही गोष्ट आता प्रत्येक गोष्ट जसं हेल्मेटच्या जर व्यक्तिगत लेवलला माणूस 100 रुपयेपेक्षा हेल्मेटला जर महत्त्व देणार नसेल, दंडापेक्षा जर जीवाला महत्त्व देणार नसेल, तो माणूस बाकीच्या गोष्टी कुठल्याही गोष्टी समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही.
तर कदाचित या पिकांचे अवशेष जाळण्यासाठी, कारण आपण प्रत्येक गोष्ट संकट समोर आल्या किंवा आपण भोगायला आल्यानंतर आपण विचार करतो की आपण काय करायला पाहिजे. आता हरियाणा पंजाबमध्ये फार म्हणजे ठप्प होते, दिल्लीचं उड्डाणं ठप्प होतात, इकॉनॉमी ठप्प होती. तर ही देखील गोष्ट लक्षात घेऊन आम्ही आमच्याकडचं काम करणं अपेक्षित होतं. पण आपल्याकडे तसं पाहिजे त्या जरी आपण प्रयत्न केला प्रचार परिषद म्हणून, तर प्रचार परिषदेमध्ये मानसिकता बदलण्याची फारशी मोठी क्षमता नाही. कारण आपलं साक्षरता असू दे किंवा अज्ञानपणा असू दे किंवा 30-40 वर्षाची जी कठोर मानसिकता जी लोकांच्या मध्ये झालेली आहे ती सहजासहजी बदलू शकत नाही. त्याला थोडं कायद्याचं किंवा दंडात्मक, थोडा प्रोत्साहनात्मक असे 2-3 बाजूनं काम केलं तरी पिकांचे अवशेष फार मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये जवळपास 12 लाख हेक्टरच्या फक्त ऊस पिका झाले आणि त्यातलं फार मोठं क्षेत्र जाळलं जातं. तर ते फार मोठं आपण काम करू शकतो. आणि हे जर जाळलं ठेवलं तरी जर क्षेत्र पाचड जर जाळलं तर 5% फक्त राख तयार होते. म्हणजे 10 टन पाला असेल तर 500 किलो राख तयार होते. पण हा जर पाला जर शेतात गाडला गेला तर आम्ही किमान 60% म्हणजे जवळपास 6 टन आम्ही खत जागच्या जागेला करू शकतो. आज जे लोकांच्या मध्ये सेंद्रिय खत घालायचं असेल तर विकत आणायला पैसे नाही, तर ही गोष्ट आपण सहजपणे गाठू शकतो. दुसरी गोष्ट आहे की हे कार्बन म्हणजे हे सर्व प्रश्न जे आहेत हे कार्बनच्या चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे, म्हणजे जगातले आता जे प्रश्न विशेषतः वैश्विक हवामान बदल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत कार्बनच्या चुकीच्या ठिकाणी. म्हणजे तू कार्बन कुठं पाहिजे होता, जमिनीमध्ये पाहिजे होता. त्या जमिनीत फार मोठा रोल आहे त्याच्या कार्बनमध्ये, पण तो आहे हवेमध्ये की जिथं त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम घडावा. म्हणजे जे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात साठे होते, भूखनिजाचे होते, कुठे सगळ्या गोष्टी होते, तर ते सगळे बाहेर काढल्याने आणि तिथं इंधन म्हणून वापर केला आणि त्यातून उत्सर्जन मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचा परिणाम हा ग्लोबल वॉर्मिंग होतो. पण त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीनं उत्सर्जन होतंय त्याच पद्धतीनं कार्बन सिक्वेस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे ती पण वाढवण्यासाठी एक विशेष धोरणात्मक गोष्टी राबवणं आवश्यक आहे. जसं की मी आता जो काही पिकांचा अवशेष असू दे किंवा जाणीवपूर्वक हिरवळीचं खत असू दे ते प्रोत्साहन आम्ही करू शकलो असतो. उदाहरणार्थ एखाद्या पेट्रोलच्या जो वापरतो किंवा जो दगडी कोळसा वापरतो त्या माणसानं जर 1 लिटर वापरत असेल तर त्याचं किमान ₹1 तरी ते प्रदूषणाचं रिसायकल करण्यासाठी, सिक्वेस्ट्रेशन करण्यासाठी तो मोजला पाहिजे. आणि ते मोजायसाठी आपण यंत्रणा आपण काम करू शकतो. त्यातून जर आम्ही हिरवळीचं खत घेऊ शकलो तागद्यांच्यासारखं तर ते ₹1 येणारं बी आहे ना ते किमान 1 किलो लिटर मधून जे प्रदूषण होईल ते सिक्वेस्ट्रेशन परत करण्यासाठी क्षमता होऊ शकते. त्यामुळं परिणाम कोण करायलंय आणि भोगाले कोण ह्या दोन्हीमध्ये संतुलन साधण्यासाठी जो माणूस प्रदूषण करतो त्यानं 2 पैसे प्रदूषणाचे मोजले पाहिजे आणि बाकीचे लोक जे आहेत कदाचित ते ऍक्च्युली काम करणार आहे त्या लोकांना त्याचा तो इन्सेंटिव्ह मिळाला तर ही गती पण वाढेल. कारण आज ₹4,000 घेऊन हिरवळीचं खत आणायला कोणाला धजत नाही, पण तो पेट्रोलवरचा जो सेस आहे त्यावर आम्ही जर करू शकलो असतो तर मोठ्या प्रमाणात लोक हिरवळीचं खत घेतील. त्यामुळे जो जिच्या ऐपत आहे त्यानं ते पेट्रोल वापरावं आणि ज्याची गरज आहे म्हणून तो कार्बन हिरवळीच्या खताच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं कार्बनचं पण वाढू शकतो. ही जर न्यूट्रिएंट आता साहेब अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आता तर युरियाची वगैरे फार मोठ्या प्रमाणात ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे खतांचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तर सरकारनं बऱ्यापैकी सकारात्मक पाऊल टाकून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. किंमत मोजून चुका सुरळीत सहजासहजी होणार नाही, कारण जवळपास दुप्पट तिप्पट किमती मोजून आम्हाला आता मागचंच खत त्याच दराने घ्यावं लागणार. तर आपल्याला खत जसं रासायनिक कीटकनाशकामध्ये आपण कीटकनाशक वापरा हा शेवटचा पर्याय किंवा 100वा पर्याय आहे, तसं रासायनिक खत वापरणं हा देखील 100वा पर्याय आहे. त्याच्या अगोदरचे जे पर्याय आहेत त्यामध्ये आपल्याला शेणखत असू दे, गांडूळ खत असू दे, पिकांचे अवशेष असू दे, जीवाणूखत असू दे, ह्या सर्व गोष्टी किंवा खतांचा कार्यक्षम वापर असू दे, ह्या सगळ्याच गोष्टी किंवा सतत आपलं जनावर शेण आणि मलमूत्र हे आपलं बहुतांशरित्या नदीला जातं. आणि पाटेला म्हणजे एक जनावर 10-20 किलो शेण आणि 10-20 लिटर मूत्र म्हटलं 25-30 किलो जो काही रोजचं वेस्टेज आहे जनावरांचं हे जर आम्ही रिसायकल करू शकलो असतो तर आम्हाला एका रासायनिक खताची गरज पण भासणार. पण ही दोन्हीची गोष्टी कारण आपण दुधाचे दर कमी झाल्यामुळं लोकांना रासायनिक खतामध्ये जनावर ठेवायला परवडत नाही. जनावर परवडत नसल्यामुळे लोक शेणखत आणि जी दोन्हीची जी एकमेकांविषयी परस्पर अवलंबून सिस्टम होती जनावर आणि शेती तर ती थोडीशी धोक्यात आल्यामुळं जनावरांचं प्रमाण कमी झालं की शेणखताचं प्रमाण कमी. शेणखत नाही मग पूर्णपणे रासायनिक खत अवलंबून आणि रासायनिक खतं जरी वापरली तरी उपयोग होत नाही, कारण रासायनिक खतं हे पिकाचं अन्न आहे आणि शेणखत हे जमिनीचं अन्न आहे. पण शेणखत रासायनिक डायरेक्ट पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही, ते जोपर्यंत उपलब्ध स्वरूपामध्ये जीवजंतूकडनं करून दिलं जात नाही तोपर्यंत. आणि उपलब्ध करून देण्यासाठी जीवजंतूची मोठ्या प्रमाणात संख्या आवश्यक आहे जमिनीमध्ये आणि ती उपलब्ध करायची असेल जर वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीत असणं आवश्यक आहे. आणि साखळी जडली तर ह्या कोट्यावधी रुपये दिलेलं रासायनिक खताचं जो अनुदान आहे ते उपयोगी पडणार आहे जोपर्यंत आम्ही कार्बन बदलणार. तरी अशा प्रकारचे परिपूर्ण, कारण प्रत्येक क्षेत्र हे 2 एकर, अर्धा एकर, 10 गुंठेच्या प्रत्येक माणसाला सगळं ज्ञान माहीत असणार नाही, पण ते आपल्याला पूर्ण सगळी पॉलिसी एक सिस्टमॅटिक कॅप्सूल स्वरूपामध्ये घेऊन त्याला त्याच्या बांधावरती नेऊन
वेळोवेळी सल्ला देण्याची आवश्यकता आहे. कारण रासायनिक खत फेकलं तर 50% कार्यक्षमता आहे. खात ते पिरून लावलं तर 70% 75% पर्यंत एफिशियन्सी वाढवू शकतो. ते जर ठिबकनं दिलं तर 80-90% पण जाऊ शकतं. म्हणजे हीच गोष्ट एकच गोष्ट आहे की आम्ही वेगळ्या स्वरूपामध्ये काम केलं तर बदलू शकतो. हे जर आम्हाला माहीत आहे तर ते शेवटच्या घटकावर पोहोचण्यासाठी एकतर प्रबोधन पण आवश्यक आहे आणि त्यात सुसंगत पॉलिसी पण आवश्यक आहे. ठिबक सिंचनाचा पण भाग आहे. जर आपण हे सगळ्याच गोष्टी ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी वापरलं गेलं तर जे काय आता हवेमध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे त्यामध्ये जसं गॅसेसचा वापर आहे तसंच हवेमध्ये असणारा बाष्प आहे हा देखील एक ग्लोबल वॉर्मिंगचा भाग आहे. तर ही बाष्प कमीत कमी करण्यासाठी आपल्याला पाणी कमीत कमी वापर केला पाहिजे आणि कमीत कमी म्हणण्यापेक्षा पाहिजे तेवढा वापरला पाहिजे. आज आपण 1 किलो साखर निर्माण करण्यासाठी जवळपास 3 ते 3,500 लिटर पाणी वापरतो. हे कोणालाच पटणार नाही. किती सर? 3,000 लिटर 3 ते 3,500 लिटर पाणी वापरतो. म्हणजे आज कोल्हापूर शहराचं माझ्या माहिती चुकत असेल तर 1,20,00,000 किंवा 1.5 कोटी लिटर पाणी दिवसाला लागतं कोल्हापूरला. आणि 1 हेक्टर क्षेत्राला ऊसाच्या आज आम्ही रिकमेंडेड पाणी आहे तर ते 3.5 ते 4 कोटी लिटर आहे पर हेक्टर. एका हेक्टरला म्हणजे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला आम्ही 350 हेक्टरचं फक्त पाणी एवढं पण नाही वापरत. म्हणजे 50% वापरतो. म्हणजे साधारण 200 हेक्टरचं 150 ते 200 हेक्टरचं पाणी वापरतो. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाखाली. म्हणजे पूर्ण भारताचं पाणी शहरांना पाणी देऊ शकतो एवढं पाणी आहे. म्हणजे पाणी पिकाला पाणी देणं गरजेवढं पाणी देणं काय चुकीचं नाही. पण अवास्तव पाणी जे आहे ते आपण कमी करू शकतो. त्याचं किमान 50-60% पाणी आपण सहजपणे वाचवू शकतो. त्यासाठी काही ॲग्रॉनॉमिकल पॅकेज जसं 5 आहे ठिबकचा वापर केला तर हे गोष्टी होऊ शकतात. जसं की पेस्टिसाईडमध्ये पण आहे की आपण मोठ्या प्रमाणात केमिकलचा पण वापरतो. कारण जमिनीमध्ये आता कार्बन कमी असल्यामुळं जो काही पिकाची जोमदार वाढ होणं आवश्यक आहे. म्हणजे रासायनिक खतं दिली तर ती उपलब्ध होऊ शकते. उपलब्ध नसल्यामुळे ती पिकाची वाढ ही कमकुवत होते, निस्तेज होते आणि अशा निस्तेज किंवा कमकुवत पिकावरती मोठ्या प्रमाणात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आता हा कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे आणि कुठले वापरावं आणि कधी वापरा हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण आता रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना त्याच्या अगोदर IPMचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये आम्ही जर ते पूर्ण शेड्यूल फॉलो करू शकलो तर कदाचित कीटकनाशकाची की फवारणीची आवश्यकता नाही. साधी गोष्ट बघायला झालं तर आम्ही इथे कोल्हापुरामध्ये 15-20 वर्षापासून मी द्राक्ष खायचं बंद केले. कारण आम्हाला कळालं की द्राक्षामध्ये किमान 25 ते 30 फवारण्या होत्या. हीच गोष्ट मी कोकणात माझी बदली झाली. तिथं कळालं आंबा आम्ही रोज खात होतो पण तिथे गेल्यानंतर कळालं आंब्यावरती तेवढ्याच फवारण्या होत्या. 15-20 तर फवारण्या सहज होतं. तिथून मी गाझियाबादला गेलो तिथली सफरचंदची परिस्थिती इतकं शून्य व्हायची व्यवस्था आहे की आपण करतोय काय. आणि ही फक्त नुसतं कीड आणि रोग दिसते तेवढ्यावरती उपयोग नाही. ते कारण आहे की जसं आपण 2 माणसं आहेत की जो माणूस सशक्त आहे त्या माणसाला की रोग होण्याची शक्यता कमी असते आणि जो माणूस विकाय आहे त्या माणसाला अनेक रोग होण्याची शक्यता जास्त असते. तर सशक्त पिकासाठी जमिनीचं कार्बन जमीन सुधारणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे पुरेसं लक्ष आणि पॉलिसी म्हणून आपण काम करणं आवश्यक. तर ते नाही घडलं तर मग बाकीच्या गोष्टी मग 100 कीटकनाशकाच्या बाटल्या मग त्या निर्मितीमध्ये प्रश्न आहे, त्याच्या प्रदूषणामध्ये प्रश्न आहे, ते जनावरांचा रोगाचा. म्हणजे आम्ही एम्स तयार करू शकतो 100 पण आम्ही एक माणसाचा कॅन्सरच्या पेशंटचा जो प्रचार रक्कम आहे ते आम्ही कदाचित एका जिल्ह्याच्या पब्लिसिटीसाठी पण खर्च करू शकतो IPMसाठी. तर आपल्याला थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. हे आहे आता बांधा आहेत बहुतांश ठिकाणी बांधावरचे वृक्ष काढलेले आहेत. त्यामुळे सुसंगत जर पीक पद्धती करायचं तर बांधाव किमान आपल्याकडे शासनाची पॉलिसी पण नरेगामध्ये आपण दर हेक्टरला किमान 20 झाडं लावायला सांगतो. ह्याच्या मागचं पाहिजे की मायक्रो क्लायमेट आपापल्या शेतामध्ये म्हणजे जरी आपण जग तापलेलं असलं तरी आपण आपली AC लावून फॅन लावून आपण सुसह्य करू शकतो. तसं आपापल्या भागामध्ये शेतामध्ये काय असतं ना मायक्रो क्लायमेट तयार होऊ शकतो की जर बांधावरती जी वृक्ष लागवड आहे ती काय प्रमाणात केली, आच्छादन केलं, ठिबक केलं, नॅचरल फार्मिंग केलं, IPM केलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे. आणि मिश्र पीक पद्धती ह्यामुळे थोडंसं आपापल्या शेतामध्ये कसं ना ठीक आहे 100% आपण टाळू शकत नाही पण कमीत कमी त्याचं सुसह्य करणं सोयीचं होईल. आणि ह्यामध्ये जो नुकसान आहे आर्थिक जोखमीचं व्यवस्थापन जो मोठा प्रश्न तयार झाला त्यामध्ये त्याचा परिणाम जसा आता की उन्हामुळे तापमान वाढलं, पावसाळ्यामध्ये कदाचित पुराची परिस्थिती वाढली, गारपिटीचा प्रश्न आहे. तर या सगळ्यासाठी एक सक्षम आता आहेच ही जी पॉलिसी इन्शुरन्सची तर ते अजून व्यापक करून अजून आपण हे करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर हरीश नांगरे, आयुर्वेदिक अँड जनरल प्रॅक्टिशनर, तसेच निसर्ग अंकुर, निमा आणि GPI असोसिएशन निगडीत आहे. तर तापमान वाढ आणि कोल्हापूर या संदर्भात या चर्चा करण्यासाठी जी आता तरुण भारतनं जी संवादाची जी साखळी चालू केलेली आहे त्या चर्चासत्रामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
आत्ताच गायकवाड सर आणि परीट सरांनी एक ग्लोबल ते कोल्हापूर आणि ग्लोबल शेती ते कोल्हापूरची शेती यावर जे तापमानवाढीचे जे काही परिणाम झालेले निदर्शनास आणून दिले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. फक्त आता मी एक आयुर्वेदिक डॉक्टर प्लस जनरल फिजिशियन, एक फॅमिली फिजिशियन म्हणून या कोल्हापूरचा गेले 25 ते 30 वर्षाचा अभ्यास करता एक वेगळा विचार माझ्या मनात येतो की आता आपण तहान लागली आणि आता विहीर खोदायला लागले, परंतु काहीतरी आत्ता आपल्याला ह्या स्थितीतून बाहेर जाणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर जे काही मुळात ह्या परिस्थिती उद्भवल्या त्याकरता गायकवाड सरांनी सांगितलेले काही मुद्दे आहेत ते दीर्घकाळ अंमलात आणणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूरची लोकसंख्या जर का शहराची एक 10 लाखाच्या आसपास धरली तर यांचं आरोग्य वेगवेगळे संस्था आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स हॉस्पिटल्स सांभाळत असतात, परंतु ह्या वातावरणातील बदलामुळे जे काही अचानक उद्भवणारे घटक आहेत जे शरीरामध्ये, त्याचा तसा विचार करायला गेलं तर आयुर्वेदामध्ये 5000 वर्षापूर्वीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की हा भारताच्या म्हणजे भारत उपखंड धरला तर हा 6 ऋतूमध्ये त्यावेळी विभागला गेलेला आहे. वसंत ऋतू येण्यानंतर जो ग्रीष्म ऋतू आहे तो त्या काळीही होता, त्या काळीही शहरीकरण होतं. आत्ता फक्त त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या काळातले जे आजार आहेत ते आत्ता फक्त जास्त लोकसंख्येला आपल्याला दिसायला लागले. त्याचं कारण आता परीट सर म्हटले तसं आपलं अन्न हे आता आहे ते विषबाधितच म्हणायला हरकत नाही, रासायनिक आणि कीटकनाशकामुळं, रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकामुळं, आणि त्याची आपल्या शरीरावर होणारी जे इम्युनिटी असेल त्याच्यावर झालेला परिणाम, आणि मग आत्ताचे नैसर्गिक जे बदल आहेत ते बदल आपल्या शरीराला कसे सोसतील ह्यात थोडं आपण जरा साशंकावं. 25-30 वर्षापूर्वी आपल्यातले बऱ्यावरती बऱ्यापैकी उन्हाळ्यात सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बिनचपलाचे चालत होतं. टोपी म्हणजे अगदीच चांगल्या कुठल्या तर घरातल्या माणसाची टोपी असायची, नाहीतर जनरली सगळी मुलं एक शर्ट किंवा बनियनवर उन्हात हिंडत असायचे, खेळत असायचे, परंतु कधी चक्कर आली काय आली असं शक्यता खूप कमी असायची. कारण का कोल्हापूरचं तापमान ह्या 100 वर्षात सर म्हणतात तसं गॅजेटेरच्या पाना 28 पासून आता 38 हे कॉमन झालेलं आहे. ह्या गोष्टीला आता आपण सामोरं जायलाच पाहिजे. आता राहिला हा एप्रिल संपत आलेला आहे, मे चालू आहे, मेमध्ये हा कडाका वाढणार आहे असे संकेत आता जागतिक अल नॅनोच्या परिणामामुळे होणारच आहे. याचा आयुर्वेदामध्ये कुठं बसू शकतं, आणि जी आपली नैसर्गिक जीवनशैली होती, म्हणजे खरं सांगायचं तर एक आपल्या जाहिरातीमुळे इतकं आपण हे झालेलं आहोत की थंडा मतलब कुठं डॅश डॅश येतं. लक्षात आलं का? थंडा किंवा थंड म्हणजे थंड पाणी, जसं माठातलं पाणी असेल किंवा लिंबू सरबत असेल किंवा काही गुळ पाणी असेल, हे आता ह्या नव्या पिढीला कदाचित माहीत नाही. वाळ्याचं सरबत असेल किंवा काय असेल, ह्या गोष्टी पूर्णपणे आता नामशेष व्हायला लागले. थंडा मतलब म्हणजे एकच, त्या फ्रीजमधली बॉटल काढणं आणि ते गट 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 पिणं आणि ते घशाच्या खाली उतरवणं, आणि त्यातच काही मर्दानकी आहे हे आता आपल्यावर बिंबवलं गेलेलं आहे. आणि ते केलं तरच आपण मर्द आहोत असंच प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. कुठेही जावा, शाळा आता नर्सरीपासून जर काय विचारलं तरी अगदी नाना नानी पार्कमध्ये सुद्धा थंड तेच आहे. आता हे पूर्ण वयातल्या सगळ्या वयातल्या वयोगटाला हे काबीज केलेलं आहे. मग आता ह्यात काय करायचं, आमचा रोल काय, एक वैद्य डॉक्टर फॅमिली फिजिशियन म्हणून आमचा रोल काय, तर काय पहिल्यांदा आपण वैयक्तिक आरोग्य सांभाळलं तर पाहिजेच आहे. आणि सर म्हटलं तसं आपल्याला सार्वजनिक हिताचं पण बघितलं पाहिजे. सार्वजनिक आरोग्य काही केलं तरी नुसत्या एकट्याच माणूस जर का आरोग्यपूर्ण असून चालणार नाही, सगळ्या आपल्या कम्युनिटीचं जर का असेल तरच होऊ शकतं. आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळी ग्रीष्म ऋतू हा एक प्रकारचा वात वाढवणारा म्हणून सांगितलेला आहे, परंतु त्या वाताबरोबरच
काही शरीरात आपले दोष वाढलेले असतात चुकीच्या पद्धतीनं, ते कमी करण्याचं सामर्थ्यही ह्या उन्हामध्ये आहे. त्याला आम्ही आत्तपसेवा म्हणतो. म्हणजे उन्हात उघडं फिरणं हे सुद्धा आता मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्हिटॅमिन डी मिळतं. आत्ता बघितलं तर 100 मधल्या 90 लोकांचं व्हिटॅमिन डी कमी असतं. का? तर त्याला वारं लागत नाही, ऊन लागत नाही. हे ऊन खरं म्हणजे आपण उपयोग करून घेतलं पाहिजे. कोवळं ऊनच असं नाही, दिवसभरातलं कुठलंही ऊन. मग त्याकरता आपल्याला कोल्हापूर तसंच त्या पद्धतीनंच एक ठराविक तापमानापर्यंत ठेवलं पाहिजे. डायरेक्ट ऊन अंगावर लागणं, सूर्यप्रकाश ही तितकंच गरजेचं आहे. ह्याच्यामुळं काय होतं, शरीरातील एक काही दोष वाढलेले कमी होतातच. त्याचबरोबर नवीन ज्या ऊती आहेत त्यांनाही संप्रेरणा मिळत असते की चांगल्या पद्धतीनं तयार व्हावं. मूळतः हा उन्हाळा तसा शरीरातली शक्ती कमी करणारा आहे. त्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या दिवसात कमी 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 करायच्या आहेत, शारीरिक हालचालीपासून बौद्धिक हालचालीपर्यंत. जसं हिवाळा हा शरीराला मानवणारा, त्यावेळी आपण खाणं पिणं व्यवस्थित, सगळं सण सुद्धा त्यावेळी चांगले असतात, गोडधोड खाण्याचे असतात. उन्हाळ्यात मात्र जर का आपल्या परंपरेत बघितलं तर सण ही कमी असतात, जे काय असतात ते थोडेच असतात आणि त्या पद्धतीने येणारे आहार विहार असतात. शरीराचा विचार करता हे सगळं जर का आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपला आहार आणि विहार. आहार म्हणजे काय? जे आपण खातो ते. त्यात मग पाणी पिण्यापासून आपण जे काही ठोस पदार्थ खातो ते, ह्या सगळ्यांचा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विचार केलेला आहे. ह्या दिवसात पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते. आता काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं तर व्हॉट्सअपमध्ये जे युनिव्हर्सिटीचे सांगितलं की पाणी पिलं पाहिजे, 7 ते 8 लिटर पाणी पिलं पाहिजे, हे थोडंसं आपापल्या प्रकृतीला जसं मानवल तसं करणं गरजेचं असतं. पाणी पितानाही ह्या दिवसात आपली गरज किती आहे ते ओळखूनच पिलं पाहिजे. उगच पाणी पिऊन ते किडनीवर आपण त्याला फिल्ट्रेशनला जास्त ताण देत असतो, हाही विचारायचा. पाणी पितानाही कुठलं प्यावं हे पण तितकंच महत्वाचं आहे. सर म्हटले माठातलं पाणी आता दुर्मिळ होत चालले. काय RO पिणं म्हणजे तुम्ही नुसतं H2O पिणं, ज्याच्यात कुठलेही मायक्रो एलिमेंट्स नाही आहेत, मिनरल्स नाही आहेत. म्हणजे पाणी हा शब्द, पाणी जल हा आपल्याकडे आता मिळतच नाही. फक्त आपण H2O पितो 90% लोक. आता घरी तर तेच RO वापरतात. आणि खरं बघायचं म्हटलं तर जे म्युन्सिपाल्टीच्या बिडाच्या वाहिनीतून येतं त्यातून आयर्न आणि तिथे एक B12 तयार करणारे जंतू आहेत, ते आपल्या पोटात जाऊन शरीरातली B12ची कमतरता कमी करतात, रक्तवाढीला चालना देणारे ते पाणी पिलं पाहिजे. पाणी थंड मुळात असतं, परंतु आपल्याला असं सांगितलं जातं की जे फ्रीजमध्ये आहे ते थंड. मग ते ऊन जरी असलं, मुळात गुणधर्मानं थंड असणं महत्त्वाचं. आणि पाणी फ्रीजमध्ये ठेवलं की थंड होत नाही जास्त. तर त्याला काही गुणधर्मयुक्त काही औषध द्रव्य असतील किंवा वाळा असेल, चंदन असेल, खस असेल, ह्यांचा जर का वापर केला तर ते गुणानेही थंड आपल्याला मिळतं आणि त्याचा शरीरावर परिणाम थंड जाणवतो आणि जे उन्हापासून होणारे आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात. उगाच आंबट शीतपेय पिणं टाळलं पाहिजे. आता बघतो बाजारात ते सायट्रिक ॲसिड असलेले जवळजवळ 90% शीतपेय असतात. ॲसिड म्हटलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ॲसिड कुठेही टाकलं तरी जाळू शकतं. परशिव टाकलं तर डाग पडतो, जळत, ते कुठलंही ॲसिड असेल तर ते आपल्याला कमीत कमी वापर करणं गरजेचं आहे ह्या दिवसात. कारण ऑलरेडीच ते उष्ण आहे. शरीरात जरी ते अंगाला थंड लागत असलं तर त्याचा गुणधर्म म्हणून ते उष्णच काम करणार. त्यामुळं पिताना थंड पेयामध्ये वाळ्याचं सरबत किंवा आपले जास्तीत जास्त कोकम घरचं असलेलं चांगलं, ते पण कमी साखर वापरून केलेलं चांगलं. त्याचबरोबर आपल्याला जर का आता ह्या दिवसात पाणी पिऊन आणि हे भूक मंदावत असते आणि मग भूक नसताना आता पर्यायी आपल्याला हॉटेलिंगचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की चिकन मटन
आठवड्यातून 4 दिवस खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही असं लोकांना वाटायला लागले. कुणाला सांगायचं म्हटलं की 5 पालेभाज्या, एखाद्या गृहिणीला सांगा म्हटलं की 5 पालेभाज्यांची नावं सांगता येत नाहीत. ही आजच्या कोल्हापूरची स्थिती आहे. जो कोल्हापूर आम्ही 25-30 वर्षापूर्वी जर का आपण विचार केला, कपिलतीर्थ मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळायच्या, खेड्यातून येणाऱ्या, मोसमी येणाऱ्या, पावसाळ्यातल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या. तो आता कपिलतीर्थ मार्केट भाजीसाठी ओस पडलेला आहे. आणि जो काही भाजीपाला येतो ते ठराविक 4 प्रकारचेच. त्या भाज्यामध्ये सुद्धा व्हरायटी राहिलेली नाही आहे. मग जसं आता परीट सर म्हटले तसं त्या भाज्या उगवतानाही रासायनिक पदार्थ, कीटकनाशकांच्या वापरामुळे त्या भाज्यामध्ये उष्णता तितक्याच प्रकारे वाढलेली आहे. मग जे काही करायचं आहे आता मिळेल त्या परिस्थितीवर आपण करू शकतो, परंतु वैविध्य राहणं गरजेचं आहे. पडवळ, नवलकोल, दुधी भोपळा ह्यांचा वापर ह्या दिवसात जास्त व्हायला पाहिजे. जे कदाचित आज आपण म्हणणार पण नाही की माहीतच नाही आहे या गोष्टी आपल्याला. पालेभाज्या फक्त मेथी, पोकळ्यापुरत्या मर्यादित नसून शेकडो पालेभाज्या असतील आता. आणि आता तर वेगवेगळ्या औषधी रानभाज्यांपासून सगळी पुस्तकं पण यायला लागलेत. शासन पण त्याला पुढाकार घेऊन वेगवेगळ्यांचं प्रमोट करायला लागलेलं आहे. तेच आहे, ह्या सगळ्यांचा वापर मर्यादित आपल्याला मसाले वापरून केला पाहिजे. मसाले हे आयुर्वेदाच्या नुसार खरं म्हणजे एक प्रकारचे औषधीच आहे, म्हणजे आहारातले औषधी आहे. जसे आपण रोज काही तापाची गोळी खाऊ शकत नाही किंवा अंगदुखीची ब्रुफेनची गोळी रोज खातो का आपण? नाही. तर ते मसाले पण वापरताना हे औषधी आहेत आणि त्याचा वापर कितपत करायला पाहिजे हे विचार करूनच या दिवसात केला पाहिजे. जे काही असेल ते कमी मसाल्यामध्ये करायला हरकत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं लहान मुलं, गर्भिणी आणि वृद्ध लोक. हे आजच्या म्हणजे आपल्या कुटुंबातले प्रत्येकाच्या असणारे घटक आहेत. ह्यांची ह्या दिवसात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आहाराच्या बाबतीत, पाणी पिण्याच्या बाबतीत. त्याचबरोबर हल्ली घरटी दिसणारे आजार म्हणजे हायपरटेन्शन आणि शुगर किंवा डायबिटीस म्हणून. ह्या दिवसात त्यांचे चढ उतार खूप होण्याची शक्यता असते. शरीरातील क्षारांचं प्रमाण कमी होणं किंवा काही चुकीच्या आहार जीवनशैलीमुळं ते वाढणं हेही तितकंच आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. नॉनव्हेज हा आपल्या कोल्हापूरचा एक कळीचा मुद्दा आहे. म्हणजे कोल्हापूर म्हटलं आणि जर का तांबडा पांढरा त्यातनं बघायचं म्हटलं तर कोल्हापूरला नाव राहत नाही. ॲक्च्युली कोल्हापूर चांगल्या पद्धतीनं खूपच शाहू महाराजांच्या पासून ताराराणी यांनी असतील किंवा आजकालचे आपले समाजसुधारक असतील कोल्हापुरातले, जे वेगवेगळ्या प्रांतातले खूप वैद्यवत ह्यांची ओळख आहे. परंतु तांबडा पांढरा हा एक चुकीच्या पद्धतीनं आपल्याकडं मांडला गेलेला आहे. तर त्या तांबड्या पांढऱ्याबरोबर त्याचा मसाल्याचा जो अतिरेक आहे तो टाळला पाहिजे. ज्यांना गरज आहे त्यांनी मांसाहार अगदी फिक्या पद्धतीनं, सूप पद्धतीनं, जे आपण पूर्वी अळणी म्हणत होतो त्या पद्धतीने घ्यायला हरकत नाही, पण गरज असेल त्यालाच. आणि ते पण औषध म्हणून घ्यायला हरकत नाही, पण शक्यतो टाळावं. आणि विहार एक म्हणून सांगितलेलं, त्यालाच आपण ऋतुचर्या म्हणतो. प्रत्येक 6 ऋतूंची 6 ऋतुचर्या आपल्या आयुर्वेदानं सांगितलेल्या आहेत. कुठल्या ऋतूमध्ये माणसानं काय शरीरात घ्यायचं हे झालं, खाण्यापर्यंत काय वापरावं, पासून कसं राहावं, त्याची झोप कशी असावी, शरीरात तुम्ही घराबाहेर पडताना कामाचं स्वरूप कसं असावं, तिथून कशी काळजी घ्यावी हे तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या दिवसात उन्हापासून वाचवायला आपण टोपी, छत्री, गॉगल हे तितकं गरजेचं आहे. पायात पादत्राणं ही चपलाच्या शक्यतो चामड्याची असावी हे तितकंच महत्त्वाचं आहे. सुती कपडे असणं, गमछा म्हटले मगाशी सर तसं गमछा वापरणं. कदाचित दुबईसारखी परिस्थितीतून आपल्याला पूर्ण गुंडाळायची गरज येऊ नये ही मी अपेक्षा ठेवते, परंतु जिथं गरज असेल तर ते वापरा. जिथं ज्यांना सिमेंटच्या रस्त्यावरून जाणं असतं जास्त तिथं ते पूर्ण बंद करणं. कारण का कान, नाक हे शरीराचे
मेंदूशी संबंधित खूप जवळचे अवयव आहेत. तिथून जाणारे सगळे घटक, मग ते हवेच्या प्रदूषणाचे असून दे, आवाजाचे असून देत, किंवा डोळ्याद्वारे प्रकाशाचे प्रदूषणाचे असून देत, ह्या तिन्हीचा परिणाम थेट होतो ते आपल्या मस्तिष्कावर होतो. आणि मग मेंदूची आजार होणे किंवा मानसिकता बदल होणं, चिडचिडेपणा येणं, मेंदूच्या काही घटकामध्ये बदल होऊन एखादा स्ट्रोक येणं वगैरे हे ह्या दिवसात वाढलेलं असतं. घरात आता AC वापरावा न वापरावा ह्यात द्वंद्व आहे, परंतु जिथं वापरणं गरजेचंच आहे तिथं वापरून, जिथं न गरजेच्या गोष्टी आहेत तिथं खरंच नाही वापरलं तर चालेल. आज रस्त्यावर बघतो आपण, एका गाडीसाठी तेवढाच AC वापरलेला असतो. त्या गाडीच्या जवळ जर का उभारलो तर कळेल की आपल्याला तो गाडी किती उष्णता फेकत असते बाहेर. आतला माणूस गार असतो, पण बाहेर जी उष्णता आहे ही तितकीच महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचा हव्यास आहे. आपण आपल्याला किती हव्यासापोटी किती आपण ह्या सगळ्या पर्यावरणिक गोष्टींचा वापर करतोय त्याच्यावर सगळं ठरतं. कारण का सगळ्यात शेवटी जो कोण असतो, मर्डर होत असतो, तो पर्यावरणाचा होत असतो. बघितलं तर आपल्याला वाटतं काय होणार आहे, माझ्या एका गाडीमुळं काय होणार आहे, परंतु ह्या सगळ्या क्युम्युलेटिव्ह इफेक्ट बघितला तर सगळ्यात शेवटी हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आणि जर का पर्यावरण नाही टिकलं तर माणूसही नाही टिकणार, जैवसाखळी नाही टिकणार, आणि तर त्याचा उपयोगच काय जगण्याचा. थोडक्यात सांगायचं तर गेल्या 5000 वर्षात आयुर्वेदाने सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आज तर तंतोतंत आपल्याला लागू पडतात. फक्त पर्यावरणाची जी काही ओरबडणं चालू आहे ते टाळता आलं पाहिजे. आणि सामान्यापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी ह्याचा विचार केला तरच, आज माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी गाडी वापरतो, AC वापरतो, पाण्याची हेळसांड करतो, सगळं करतो, तर त्यानं नाही चालणार. कारण का कधी ना कधी तरी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागणार आहे, त्याचा सामना करावाच लागणार आहे. आज दुबईत गेला तर दुबईत तुम्ही बघाल तर जे पूर्ण वाळवंट होतं तिथं आता हिरवा घ्यायला चालू झालेले आहेत. 25-25, 30-30 फुटाचे कडुलिंबाचे, सातविणीचे, रुईचे वृक्ष आहेत. वृक्ष म्हणतो मी सर, मुद्दामही. आपल्याकडं 15 ते 20 फुटाच्या वरती कडुलिंब दिसत नाहीये, पण तिथं खूप चांगल्या पद्धतीने वाढवलेलं आहे. आणि त्यांचं तापमान कमी व्हायला लागले आणि कोल्हापूरचं तापमान आपलं वाढायला लागले. ही शोकांतिका आहे. वेळीच ह्याचा उपाय नाही केला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. नमस्कार. नमस्कार. माझं नाव चिराग मेहता. इथं कोल्हापूरमध्ये भारत डेअरी नावाची आमची संस्था आहे, जी गेले जवळपास 78 वर्षापासून इथं आहे. आणि आमचं हे 3रं जनरेशन त्याच्यामध्ये काम करत आहे. माझ्या आजोबांनी सुरू केलेली संस्था, वडिलांनी आणि काकांनी वगैरे पुढं आणून आता मी आणि आमचे बंधू हे पुढे चालवतोय. तर आज तरुण भारतने आम्हाला आजच्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद. आज इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपापल्या क्षेत्रामध्ये खूप प्रवीण आहेत आणि त्यांच्या गोष्टी ऐकता एक गोष्ट लक्षात येते